गुणोत्तरीय बैजिक राशी टीटी अभ्यासक्रमातील अतिमहत्वाचा भाग. तर चला सुरुवात करूया. जर पी आणि क्यू या दोन बहुपदी असतील तर आणि क्यू ची किंमत शून्य असता कामा नये, म्हणजे छेदाची किंमत शून्य असता कामा नये, पी छेद क्यू या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी रॅशनल अल्जेब्रिक एक्सपान्शन असे म्हणतात. या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स घेतलेत पहा. पहिलं, दुसरं, त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आणि चौथं एक्झाम्पल. यापूर्वी आपण एकपदी, द्विपदी, त्रिपदी पाहिलेले आहेत. एकपदी म्हणजे एकच पद असणे, द्विपदी म्हणजे दोन पदे असणे आणि त्रिपदी म्हणजे तीन पदे असणे. तर त्याला आपण एकपदी, द्विपदी, त्रिपदी म्हणतो. तीन पेक्षा जास्त पदे असतील तर त्याला आपण बहुपदी, इंग्लिशमध्ये पॉलिनॉमियल असे म्हणतात. तर चला पुढचा भाग घेऊया. आपण काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहतो या ठिकाणी. नंतर आपण हे जे इक्वेशन्स आहेत त्याचे फॅक्टर कसे पाडतात, काय रूल्स आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहा, छेदातील बैजिक राशीची किंमत एक्सच्या ज्या किमतीला शून्य होते, एक्सच्या ज्या किमतीला शून्य होते, छेदातील बैजिक राशीची किंमत त्या किमतीकरता ती गुणोत्तरीय बैजिक राशी अर्थहीन असते. म्हणजे काय, आता या ठिकाणी आपण एक बैजिक राशी घेतलेली आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x + 3. आता आपल्याला छेदाचा विचार करायचा आहे एक्स + 2 आणि x - 1. तर या ठिकाणी जर छेद शून्य झाला तर ही बैजिक राशी जी आहे गुणोत्तरीय बैजिक राशी अर्थहीन होते. मग छेद केव्हा शून्य होणार आहे, जर आपण x ची किंमत -2 वापरली किंवा ह्या x ची किंमत +1 वापरली तर छेद शून्य होणार आहे. x ची किंमत इथे -2 टाका, -2 + 2 0 येणार आहे. पुन्हा इथे जर आपण 1 टाकला तर 1 - 1 0 होणार आहे. आणि म्हणून एक्सच्या -2 किमतीला ही गुणोत्तरीय बैजिक राशी अर्थहीन होणार आहे किंवा एक्सच्या +1 व्हॅल्यूला ही गुणोत्तरीय बैजिक राशी अर्थहीन होणार आहे. आपल्याला छेद शून्य नकोय. जर छेद शून्य नसेल तर p/q हा जो फ्रॅक्शन आहे पॉलिनॉमियलचा त्याला म्हणतात गुणोत्तरीय बैजिक राशी रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता पुढे जर p, q आणि r या बहुपदी असतील, p, q आणि r या बहुपदी असतील, q ची किंमत शून्य असता कामा नये, तर या ठिकाणी एक आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे. काय प्रॉपर्टी ती आपण समजून घेणार आहे. या ठिकाणी q ची व्हॅल्यू शून्य असणार नाही, r ची व्हॅल्यू शून्य असणार नाही. हे r कॅन्सल होणार आहे, फक्त p/q शिल्लक राहणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी थोडक्यात फॅक्टर असे कॅन्सल करू शकतो. आपण पुढे पाहणार आहे एक्झाम्पल मध्ये. आता या p/q ला जर मायनस साइन असेल तर हे कसं अप्लाय होतं, एक तर ते या p/q च्या मध्ये आपण देऊ शकतो किंवा हे मायनस साइन न्यूमरेटरला आपण देऊ शकतो किंवा हे मायनस साइन डिनॉमिनेटरला देऊ शकतो. एक तर मध्ये देऊ शकतो कॉमन दोघांना किंवा एक तर वरती किंवा खाली आपण देऊ शकतो. चला आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत, याचे फॅक्टर कसे पाडायचे ते आता आपण पाहूया. पहा, वरती जे काही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले a² - 36, खाली दिलंय a² + 10a + 24. तर आता पहा वरती आपल्याला लगेच लक्षात येते, पहा इथे a² आहे ना, तर 36 आहे 6 चा स्क्वेअर, बरोबर आहे. आता ही ऍडजस्टमेंट आपण काय केली फॅक्टर पाडण्यासाठी, a² - b² फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. a + b a - b. आता वरचे फॅक्टर आधी आपण पाडून घेऊया. a + 6 a - 6, कारण आपण इथं फॉर्म्युला कोणता वापरला, a² - b², a + b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. त्याप्रमाणे आता आपण खालचं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे फॅक्टर पाडूया. हे फार महत्वाचं आहे. आता हे व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. पहा आता आधी इथे मी फॅक्टर पाडतो. पहा a² + 10a + 24, जो मी नियम सांगतोय तो लक्षात घ्या. आता हे जे शेवटचं पद आहे ना 24, याचे आपण असे दोन फॅक्टर घेणार आहोत की ज्यांची ऍडिशन, इथे जर प्लस साइन असेल तर ऍडिशन घ्यावी लागते. हे लक्षात घ्या. फॅक्टरची ऍडिशन, ती ऍडिशन किती आली पाहिजे, मिडल टर्म जी आहे त्याचा कोइफिशियंट इतकी आली पाहिजे. म्हणजे मधल्या पदाच्या सहगुणक आहे ती, मधलं पद 10 आहे, मग 10 इतकी त्यांची बेरीज आली पाहिजे. मग 6 चोक 24 बेरीज 10 येते. हे लक्षात घ्या. म्हणजे 24 चे दोन फॅक्टर मिळाले 6 आणि 4, म्हणजे 6 आणि 4.
आता यांना चिन्ह द्यावं लागतं. चिन्ह देताना नेहमी काय करायचं की मधल्या पदाचा विचार करायचा, मधल्या पदाचा. आता आपण दोन प्रकारचे समीकरण पाहणार आहोत. शेवटच्या पदाला धनचिन्ह असणे आणि शेवटच्या पदाला ऋणचिन्ह असणे. तर धनसाठी मी नियम सांगतोय, हेच आता फक्त लक्षात घ्या. ऋणचं एक्झाम्पल मी सेपरेट घेणार आहे, त्यावेळी त्याचे नियम सांगणार आहे. शेवटच्या पदाला धनचिन्ह असेल तर या ठिकाणी मिळणाऱ्या अवयवांची बेरीज इतकी आली पाहिजे. आता फॅक्टरला चिन्ह द्यायचे, आपल्याला अवयवांना चिन्ह द्यायचे. ते कसे द्यायचे, तर मधल्या पदाला धनचिन्ह असेल तर दोघांनाही धनचिन्ह द्यायचं, मधल्याला ऋणचिन्ह असेल तर दोघांनाही ऋणचिन्ह द्यायचं. हा नियम लक्षात असू दे, बाकी काम सोपं आहे. मग आता पहा, पहिला फॅक्टर मिळाला +6 a +6, दुसरा मिळाला +4 a +4. डायरेक्ट फॅक्टर मिळाले आपल्याला, हे लक्षात घ्या. हा, आता हे फॅक्टर आपण इथे लिहिणार आहोत आणि नंतर मी हे एक एक्झाम्पल तुम्हाला इथे शेवटचं साइन मायनस घेऊन आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहा, आता इथे हे जे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे आपण फॅक्टर घेतले a +6 आणि दुसरं घेतला a +4. हे फॅक्टर इथं कंटिन्यू करा, a +6 a +4. आता या ठिकाणी a +6 कॅन्सल झाले. आपलं अँसर जे आलंय पहा, ते आले वरती फक्त a -6 शिल्लक राहिला, खाली राहिला a +4. हे आपलं अँसर आले, हे लक्षात घ्या. हे आपण काही नमुना एक्झाम्पल्स घेत आहोत. आपण नंतर पुढच्या भागामध्ये खाली काही ऑप्शन्स दिलेले असतील, ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले की आता आपण वाटलं तर हेच इक्वेशन घेऊया, फक्त जे शेवटची जी काही टर्म आहे ना, ती आपण मायनस घेऊया. आता समजा मी थोडासा चेंज पण करतो वाटलं तर. पहा, a². पहा, आता थोडासा बदल केलाय मी. ही जी शेवटची टर्म आहे ती मायनस घेतलेली. आता काय करायचंय पहा, 24चे असे दोन फॅक्टर आपल्याला शोधायचे आहेत की त्यांची सबट्रॅक्शन 5 आली पाहिजे. मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतके. पहा, असे दोन फॅक्टर आहेत 8 आणि 3, दोघांची सबट्रॅक्शन 5 येते. हा पहिला विषय कट झाला. आता यांना साईन द्यायचे. साईन देण्याचा नियम मागच्यापेक्षा वेगळा आहे. इथं प्लस असताना नियम वेगळा होता, आता नियम वेगळा आहे. आता काय आहे, जेव्हा मायनस साईन असतं ना शेवटच्या टर्मला, तेव्हा दोन्ही फॅक्टरला सेम साईन कधीच द्यायचं नाही. इथं प्लस साईन असेल तरच सेम द्यायचं. मिडल टर्म प्लस असेल दोन्ही प्लस, मिडल टर्म मायनस असेल दोन्ही मायनस, हे लक्षात घ्या. पण जर शेवटची टर्म निगेटिव्ह असेल तर या दोन्ही फॅक्टरचं साईन अपोजिट असतं, एकमेकांच्या विरुद्ध. मग मिडल टर्मचा प्लस साईन मोठ्या फॅक्टरला द्यायचं आणि छोट्याला अपोजिट साईन द्यायचं. समजा इथे -5 असता तर आपण 8ला मायनस साईन दिला असतं आणि इकडे प्लस साईन दिला असतं. मिडल टर्मचं साईन मोठ्या फॅक्टरला द्यायचं. हा रूल फक्त लक्षात असू दे, बाकी काम सोपं आहे. इथे फॅक्टर आपल्याला मिळतील a +a आणि a +8 आणि a -3. तर चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पाय एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपला थोडा जास्त स्पेस लागू शकतो. आधी आपण न्यूमरेटरचा विचार करूया. न्यूमरेटर काय दिलंय आपल्याला, न्यूमरेटर पहा, 2x³ - 5x² - x + 6. पाहिजे आपल्याला फॅक्टर पाडायचे, पॉलिनॉमियल आहे. तर जेव्हा अशी पॉलिनॉमियल येते ना, तर फॅक्टर पाडताना नेहमी काय करायचं, सुरुवातीला रिमाइंडर थेरम ज्याला म्हणतो आपण, शेष सिद्धांत. तर याच्या आधारे पहिला फॅक्टर या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर ते काम फार सोपं होतं. मग रिमाइंडर थेरम वापरताना काय करायचे पहा, x ची व्हॅल्यू आहे ना, सुरुवातीला +1, नंतर -1, नंतर +2, नंतर -2, याप्रमाणे पुढे जात राहायचं. ज्या व्हॅल्यूला या समीकरणाची किंमत आपल्याला 0 मिळेल, या बैजिक राशीची किंमत आपल्याला 0 मिळेल, त्या ठिकाणी तो आपल्याला फॅक्टर मिळणार आहे. मग पुढचा फॅक्टर कसा शोधायचा ते मी सांगतो. तर पहिला फॅक्टर महत्वाचा आहे. तर चला सुरुवातीला आपण +1 वापरू, नंतर -1 वापरू. तर चला आधी आपण काय करूया, x ची व्हॅल्यू +1 घेऊया. ते तोंडी सोडवता येतं. पहिल्याला आपण p(x) म्हणू शकतो. पहा,
या बहुपदीला, याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे पी ऑफ एक्स. मग पी ची किंमत आपण टाकणार आहोत 1. आता हे मी जे लिहिलं हे लिहिण्याची पण गरज नाही परीक्षेला, कमी वेळामध्ये आपण हे आन्सर काढू शकतो. तोंडी करायचं असते, हे असं लिहित वगैरे बसण्याची गरज नाही. पॉलिनोमियल लिहायची, त्या पुन्हा पी ऑफ 1 लिहायचा वगैरे वगैरे. थोडक्यात एक्सची किंमत 1 वापरायची ना, तोंडी करूया आपण. या पी ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येते पहा. 1 चा क्यूब किती 1, 2 1 जा 2 बरोबर. 1 चा स्क्वेअर 1, 5 - 5 इंटू 1 -5. मी ते आला -1, पुढे आला +6. आता हे किती झाले पहा, 6 + 2 8 झाला. 8 - 6 आन्सर आलं 2. म्हणजे याचा अर्थ x + 1 x ची व्हॅल्यू 1 वापरली असता पी ऑफ 1 ची व्हॅल्यू 2 मिळते, 0 मिळत नाही. आपल्याला व्हॅल्यू 0 मिळाली पाहिजे. तर चला आता आपण x ची व्हॅल्यू -1 वापरूया. x = -1. x ची व्हॅल्यू जर आपण -1 वापरली तर आपल्याला किती आन्सर मिळतं पहा. इथे -1 टाका, -1 चा क्यूब -1, 2 इंटू -1 -2, -1 चा स्क्वेअर +1, -5 इंटू +1 -5. इथे x ची व्हॅल्यू -1 -1 +1 आणि पुढचा +6. हे पहा, हे झाले 7, हे झाले -7. -7 + 7 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला, -1 ला व्हॅल्यू 0 मिळाली. जर इथे -1 आला तर घेताना फॅक्टर मध्ये +1 घ्यायचा, हे लक्षात घ्या. x + 1 इज द फॅक्टर ऑफ दिस पॉलिनोमियल. हा पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला या पॉलिनोमियलचा, x + 1. आता पुढचे फॅक्टर आपल्याला पाडायचे संश्लेषक भागाकार पद्धतीने. संश्लेषक भागाकार पद्धती सिंथेटिक डिव्हिजन मेथड म्हणतो आपण त्याला. तर चला आपण आता सुरुवात करूया. ती भागाकार पद्धती वापरताना काय करायचंय पहा. ती भागाकार पद्धती वापरताना काय करायचंय, यांचे फक्त सहगुणक जे आहेत ना ते आधी वरती लिहून घ्यायचे. 2 - 5 पुढे -1 आणि 6 आणि हा जो फॅक्टर मिळालाय आपल्याला पहिला x + 1, इथे +1 असेल ना तिथे -1 घ्यायचं. इथे -1 असता तिथे +1 घेतला असता. अपोजिट नंबर. पहिला नंबर आहे तसाच लिहायचा. इथला नंबर लिहिताना या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 इंटू -1 -2. आता इथून पुढे ऍडिशन होईल प्रत्येक वेळेला. ऍडिशनच होते असं नाही, कधी कधी सबट्रॅक्शन पण होते, पण ऍडिशन हा शब्द लक्षात असू द्या. साईन नुसार चेंज होईल, प्लस पण होऊ शकते मायनस पण होऊ शकते साईन नुसार, पण ऍडिशन शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पहिला नंबर आहे तसाच. -2 हे पहा, -5 -2 दोघांचं साईन सेम असल्यामुळे इथे आले -7. आता इथे पहा -7 इंटू -1 +7. मी तुम्हाला ऍडिशन करायला सांगितलेली आहे, पण आता इथे ऍडिशन नाही होणार, इथे सबट्रॅक्शन होईल, कारण का चिन्ह वेगवेगळी आहेत. चिन्ह वेगवेगळी असली सबट्रॅक्शन होते. 7 - 1 6 आला. आता पहा 6 इंटू -1 -6. म्हणजे इकडे करायची असते मल्टिप्लिकेशन आणि उभी करायची असते ऍडिशन, हे लक्षात असू द्या. आता +6 -6 0, हे लक्षात घ्या. शेवटी आपला 0 मिळाला, तो 0 मिळाला पाहिजे. आता या तिघांपासून आपल्याला पुढचा फॅक्टर तयार करायचा. तिघांपासून तो कसा होणार आहे पहा. हा 2 कोइफिशियंट घ्यायचा, 2x². पहा ही कॉन्स्टंट टर्म, ही x टर्म आणि ही x² टर्म, अशा पद्धतीने आपल्याला यायचंय. ही x टर्म आहे -7x आणि +6, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पहिला फॅक्टर मिळाला x + 1 आणि दुसरा मिळाला क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² - 7x + 6. तर अशाच पद्धतीने आपल्याला खालचं इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करायचंय. पहा आता या ठिकाणी मी लिहून ठेवतो. वरती पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला x + 1, दुसरा मिळाला 2x² - 7x + 6. आता आपण डिनॉमिनेटरला जाऊया. डिनॉमिनेटर आपल्याला याच पद्धतीने सोडवायचं आहे. सुरुवातीला +1 -1 वगैरे चेक करायचं आहे. इथे फॅक्टर आपल्याला x + 1 मिळालाय, खाली पण x + 1 मिळू शकतो. लॉजिकली असा विचार करायचा, कारण इथे कॅन्सलेशनला चान्स आहे, कॅन्सलेशन होऊ शकतं आणि म्हणून आपण x ची व्हॅल्यू डायरेक्ट -1 खाली यूज करणार आहे. पहा 2x³ + 3x² - 5x - 6. आपण x ची व्हॅल्यू -1च यूज करून पाहूया.
पाहूया आपण काय होते. -1 चा क्यूब -1, 2 × -1 -2, इथे आला +1, इथे आला +3, इथे आला +5 आणि इथे आलं -6. 5 + 3 8 आणि हे -2 -6 -8 आणि हा +8 दोघांची व्हॅल्यू बरोबर 0 आली. हे लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ आपला जो फॅक्टर आहे पहिला फॅक्टर आला x+1, कारण -1 व्हॅल्यूला आपल्याला या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 मिळते आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं अपोजिट नंबर घ्यायचा. पहिला फॅक्टर आला x+1. आता पुढचा आपण सिंथेटिक डिव्हिजनने आपण सॉल्व्ह करूया. पहा कोइफिशियंट्स काय आहेत खालचे 2 3 -5 -6. पहा पहिला नंबर आहे तसाच इथे +1 आहे ना, तर इथे आपण -1 घेणार आहोत. 2 × -1 -2 हे दोघांची ऍडिशन 1 आली. 1 × -1 -1 दोघांची ऍडिशन आली -6. -6 × -1 +6 दोघांची ऍडिशन आली 0. आपल्याला 0 पाहिजे होता. आता आपल्याला फॅक्टर मिळणार आहे कॉन्स्टंट x टर्म x² टर्म 2x² + x -6. हे लक्षात घ्या. हा आपला दुसरा फॅक्टर असणार आहे. चला आपण लिहूया. पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला x+1, दुसरा मिळाला 2x² + x -6. तर चला पहा x+1 कॅन्सल झाला. हे दोन फॅक्टर शिल्लक राहील. तर आपल्याला पुन्हा त्याचे आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे हे लक्षात घ्या. म्हणजे मग आपल्याला शेवटी आन्सर मिळणार आहे. पहा आता आपल्याला न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलं 2x² - 7x + 6. पहा हा भाग आहे अति महत्वाचा आहे +x -6. 2x² कॅन्सल होत नाही, x कॅन्सल होत नाही, 6 कॅन्सल होत नाही आणि वरती प्लस मायनस साइन आहेत, खाली प्लस मायनस साइन आहेत. जर मल्टिप्लाय साइन असेल तर तसं होतं, पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत तिथे बाकीचे साइन असण्याचं कारण येत नाही. मग आता चला आपण मागची रूल वापरणार आहोत. पहा लास्ट टर्म पॉझिटिव्ह असणे, लास्ट टर्म निगेटिव्ह असणे असे दोन्ही इक्वेशन आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये घेतले होते. तिथे रूल्स मी तुम्हाला दोन्ही वेळेचे सांगितलेले आहेत. तेच रूल्स आपण आधी या ठिकाणी वापरणार आहोत. आता पहिलं इक्वेशन आपण विचारात घेऊया. पहा 2x² - 7x + 6 बरोबर. आता लास्ट टर्म पॉझिटिव्ह आहे, ती रूल आपल्याला वापरायचे. लिहून घेत चला, वाटतं तर व्हिडिओ थोडासा पॉज करायचा, मागे करायचा, काय रूल सांगितले ते लिहून घ्यायचे म्हणजे मग पुढे अडचण येत नाही. आता लास्ट टर्म चेंज होणार आहे का? फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट 1 पेक्षा ग्रेटर असेल, मोठा असेल तर लास्ट टर्म चेंज होते. 1 असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण 2 किंवा 2 पेक्षा मोठा असेल तर लास्ट टर्म चेंज होते. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागतं. 2 6 12. 12 चे असे दोन फॅक्टर पाडायचे. ऍडिशन 7 आली पाहिजे, ऍडिशन 7 आली पाहिजे, हे लक्षात घ्या. ऍडिशन 7 आली पाहिजे आपली. मग आता किती घेऊ शकतो आपण? पहा 4 3 12. 4 3 12 इथे प्लस साइन आहे. ऍडिशन 7 आली पाहिजे, दोघांची 7 येते. आता साइन देण्याच्या बाबतीत मी नियम सांगितला होता, लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर मिडल टर्मचं साइन दोघांनाही जातं, बरोबर आहे. मग चला हा 3 जो आहे ना तो अलीकडे नाही लिहायचा, अगोदर 4 लिहायचा, कारण 4 आणि 2 मध्ये कॉमन काढता येतो. आणि मग इथे 2x² - 4x, आधी -4x नंतर -3x. पहा हे -7x झाले. हे -7x च्या ऐवजी आपण त्याची फोड अशी केली, हा पुढचा +6 दॅट्स इक्वल टू. आता पुढे आपण काय करतोय पहा, असे गट पाडूया आणि सॉल्व्ह करूया. आता पुढे पहा 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन आला, x² आणि x मध्ये x कॉमन आला, ज्याचा कोटी म्हणजे याचा पॉवर घातांक छोटा असेल ते व्हेरिएबल कॉमन काढायचं. आता काय शिल्लक राहिलं पहा, पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं, 2 बाहेर आला, x² मधला x आला, x राहिला, -2 2 4 म्हणजे 2 येईल, x तर बाहेर घेतलेला आहे आपण. आता दुसऱ्या ग्रुपला जर सुरुवातीलाच मायनस साइन असेल तर मायनस साइन कॉमन काढायचं आणि डोळे झाकून पहिला जो टाकायचा, दोन्ही सेम असतात, x -2. सो दॅट्स इक्वल टू, पहा हा x -2 कॉमन आलेला ब्रॅकेट तो लिहून टाका. आणि दुसरे हे बाहेरचे जे आहेत पहा, आता इथे आधी कॉमन काढूया. 3 आणि 6 मध्ये 3 कॉमन येतो, कॉमन काढावा लागतो, सांगायचं विसरून गेलं घाईमध्ये. तर 3 आणि 6 मध्ये आधी 3 कॉमन निघतो, आधी कॉमन टर्म काढून घ्यायचे, नंतर ब्रॅकेट सेम लिहून टाकायचे.
दोन्ही आहे तसे. तर x -2 आपण घेतला, नंतर 2x - 3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल. तर आपल्याला याचे फॅक्टर मिळाले, न्यूमरेटरचे फॅक्टर मिळाले. आपल्याला पहिला फॅक्टर मिळाला x -2, दुसरा मिळाला 2x - 3. आता जाऊया आपण डिनॉमिनेटरकडे. आता याचे फॅक्टर पाडूया. काय आहे डिनॉमिनेटर? 2x² + x - 6. पुन्हा 6 2 जा 12. 12 चे असे दोन फॅक्टर शोधा. सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. 1 पहा, पुन्हा 4 आणि 3 आणणार आहे. 4 आणि 3 ची सबट्रॅक्शन 1 येते, म्हणजे 4 आणि 3 आपले फॅक्टर असणार. साईन देताना आता बदल होणार आहे, कारण शेवटच्या टर्मला जर मायनस साईन असेल तर या दोघांना सेम साईन येत नाही, अपोजिट साईन येतं. मिडल टर्मचं साईन मोठ्या फॅक्टरला द्यायचं आणि याला अपोजिट साईन द्यायचं. इकडे प्लस ना इकडे मायनस देऊन टाका. काम झालं आपलं. अगोदर पुन्हा 4 लिहिणार आपण. ही पहिली टर्म लिहिली मी, नंतर पुढे 4x + 4x, नंतर -3x आणि शेवटची टर्म लिहून टाकूया आपण -6. आता या दोघांच्या मध्ये कॉमन आणि या दोघांच्या मध्ये कॉमन काढायचं आपल्याला. 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन येईल. x² आणि x मध्ये x कॉमन आला. काय शिल्लक राहिलं पहा, 2 बाहेर आला, x² मधला x काढला, x राहिला. हे प्लसचं साईन, 2 2 जा 4, 2 आला, x बाहेर घेतला, x + 2 शिल्लक राहिला. इथे मायनस साईन कॉमन येईल. 3 आणि 6 मध्ये 3 कॉमन येतो, कारण 3 ने 6 ला भाग जातो. बरोबर, x तर काय कॉमन येणार नाही. हा ब्रॅकेट आहे तसा लिहून टाका, विचार करू नका. इथं फक्त कॉमन काढण्याची काळजी घ्यायची. हे दोन्ही ब्रॅकेट सेम असतात. चला, x + 2 आपला पहिला फॅक्टर मिळून जाईल. x + 2 पहा, x + 2 ब्रॅकेट आणि हे जे बाहेर कॉमन काढले यापासून एक फॅक्टर तयार करा, 2x - 3. तर असे आपल्याला दोन फॅक्टर मिळाले. पहिला मिळाला आपल्याला x + 2 आणि दुसरा मिळाला 2x - 3. सो दॅट्स इक्वल टू, पहा आपण कशा पद्धतीने उपयोग केलाय. सुरुवातीला रिमाइंडर थेरम वापरला, नंतर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरली. त्याच्या आधारे आपण हे फॅक्टर काढत गेलोय. यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस असेल तर मग हे ओरली पटापट आपल्याला सॉल्व्ह करता येतात. काही गोष्टी ओरली करता येतात, काही कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला या ठिकाणी त्याचे फॅक्टर काढावे लागतात. 2x - 3 2x - 3 सेम आला. आन्सर आले आपलं फायनल. न्यूमरेटरला आला x - 2, डिनॉमिनेटरला आला x + 2. हे लक्षात घ्या, हे आपलं फायनल आन्सर असेल. तर चला थांबूया या ठिकाणी. अजून काही आपल्याला प्रकार घ्यायचे तर ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही मदत होईल. कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला, असेच पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका पार्ट सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.